मॅन ऑफ द मॅचचा बहुमोल पुरस्कार मुख्य मान्यवर सन्मान्य शंकर निकम यांच्या शुभ हस्ते महेश यादव यांना देऊन सन्मानित करण्यात येते. प्लेअर ऑफ द मॅच 2 विकेट खऱ्या अर्थाने महत्त्वाच्या होत्या. कॉटन बोल्टची 1 विकेट आणि त्यामध्ये 11 धावा, त्यामध्ये 2 बाउंड्री इम्पॉर्टंट राहिल्या. ही मॅच देखील महत्त्वाची आहे. एका बाजूला मराठा योद्धा ॲडव्होकेट अक्षय बाडळकर यांचा संघ आहे, तर समोर जर आपण पाहिलं तर समोरचा संघ देखील तितकाच दर्जेदार आहे. फौजी फायटर्स प्रतीक शिंदे फौजी यांचा संघ आहे. प्रतीक शिंदे फौजी यांचा संघ फौजी फायटर्स मैदानामध्ये. अभिषेक जाधव यांच्या मॅटमधून समोरच्या बाजूला बेमिसाल चौकार. एक जबरदस्त आयोजन आपण पाहतोय. अमृतवाडी प्रीमियर लीग APL आणि APL याच्या माध्यमातून पहिलंच पर्व दर्जेदार पाहायला मिळते. बॅकफुटवरती आले, कट केलाय, लगातारचा दुसरा खणखणीत चौकार येतोय. डॉट बॉल येतोय, दीर्घ बॉल. अक्षय भाडळकर बॉलिंग ट्रॅक वरती. आडव्या बॅटनं ऑन साइडला खेळलाय आणि हा बॉल अभिषेक यांच्या बॅटमधून सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी 12 धावा. अभिषेक जाधव यांच्याकडून पुन्हा एकदा स्ट्रोक चांगला, तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण. पहिल्या षटकाच्या अखेरीस 13 धावा 3 चौकारांच्या मदतीने स्कोर कार्ड वरती पूर्ण होत आहेत. फौजी फायटर्स प्रतीक शिंदे यांचा संघ आहे, समोर ॲडव्होकेट अक्षय भाडळकर यांचा संघ. सुपर क्लासिकल क्षेत्ररक्षणाची बाजू आपल्याला पाहायला मिळते. बॅकफुटवरती आले, कट केलाय, परंतु एक सिंगल कंप्लीट केली जाईल किंवा एक सिंगल स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. ज्या प्रकारे आपण पाहतोय ओव्हर द विकेट साठी गोलंदाज तैनात आहेत. अजित, हा बॉल समोरच्या बाजूला, गॅप मधून बॉल आरपार, सीमा पार, फरार. एका बाजूने अभिषेक पाहायला मिळाले पहिल्या ओव्हरमध्ये. त्यानंतर षटक क्रमांक 2 मध्ये आयकॉन कॅटेगरीतला खेळाडू सौरभ, याही खेळाडूने जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय आणि सांगितलंय की आता पहिल्यापासून आक्रमण केलं जाईल. इट्स अ नो बॉल आणि हा बॉल एक सिंगल, अशा टोटल 2 धावा. हा बॉल समोरच्या बाजूने अभिषेक यादव, फॉर्म पाहायला मिळतोय अभिषेक जाधव यांच्याकडून. जबरदस्त स्ट्रोक. शंभू या निकनेम न परिचित असणारे
आणि चौकाराच्या मदतीने 26 धावा विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. ओव्हर द विकेट मध्ये आपण जर पाहिलं तर अजित आहेत. पुन्हा एकदा कट केला गेला. क्षेत्ररक्षक आहेत त्या रिजन मध्ये. एक सिंगल. 2 ओव्हरच्या अखेरीस 27 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 3. ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार. अभिषेक एका चांगल्या फॉर्म मध्ये पाहिला मिळतोय. समोरच्या बाजूला स्ट्रोक खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक तुषार त्या रिजन मध्ये आहेत. एक पुन्हा एकदा सिंगल कंप्लीट केल्यानंतर स्ट्राइक रोटेट होईल. आता आयकॉन प्लेयर सौरभ. हा स्ट्रोक चांगला होता, दमदार होता आणि 4 धावांसाठी पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. पंच 4 धावा. ओके, इट्स अ बाउंड्री. एक धाव मिळेल. .34 34 धावा स्कोरबोर्ड वरती. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी सुहास हगवणे यांचं देखील आगमन झालेलं आहे. तीन ओव्हरच्या अखेरीस 36 धावा धावफलकावरती. सदतीस धावा धावफलकावरती आहेत. त्यानंतर एक सिंगल. डिक्लेअर एक सिंगल आहे. .38 धावा धावफलकावरती आहेत. हा बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षण तुषार. एक धाव कंप्लीट केली. पहा, क्षेत्ररक्षण जबरदस्त केले गेले. बॉल फील्ड केला तुषार यांच्याकडून. फुलटॉस बॉल समोरच्या बाजूला. त्या रिजन मध्ये अक्षय बॉल स्टॉप करतोय आणि एक सिंगल कंप्लीट केली जाते. शेवटची ओव्हर आहे. 2 बॉल अजूनही येणारे आपल्याला पहिले मिळतील. समोरच्या बाजूला अलॉंग द कार्पेट अगदी जमिनी लगत स्ट्रोक खेळला गेला. 41 रन. फुट वरती आले. त्यानंतर मात्र बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. आणि बॉल एका धावेसाठी डिक्लेरेशन झोन मध्ये. 43 धावांचं लक्ष आहे. अमृतेश्वर टायगर्स आणि बाजी वॉरियर्स दोन्ही संघ. गणेश यादव यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय.
चला रितेश बांदल आणि अमृतेश्वर टायगर्सचे टीम ओनर या ठिकाणी उपस्थित आहेत. सुयोग हगवणे पाटील, सूरज देखील उपस्थित आहेत. सूरज साळुंखे यांच्यामध्ये टॉस होतोय. त्रेचाळीस धावांचं लक्ष आहे. 24 चेंडू आणि 43चं लक्ष. बाजी वॉरियर्स आपला डिसिजन कळवा. मॅचला होते सुरुवात. 43 धावांचं लक्ष. स्ट्राईक वरती फलंदाज रेडी. पहिलाच बॉल नो बॉल. बॅकफूट वरती आले, कट केला, एक सिंगल कंप्लीट केली जाईल. 2 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. हा बॉल आडव्या बॅटने खेळलाय. बॉलला स्टॉप करण्याचा प्रयत्न झाला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. हा बॉल सरळ चाललाय. बिग विकेट डाऊन. हो, खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. चार धावा धावफलकावरती आहेत. हा बॉल 1 बॉल स्पीड केला गेलाय. एक सिंगल कंप्लीट केली जाते. हो, क्षेत्ररक्षण दमदार. एक सिंगल अजिम यांच्याकडून. आठ धावा धावफलकावरती आहेत. विकेट. बॅट हवेमध्ये असताना एक चांगलं थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. विकेट येते. लगातारचे 2 बॉल. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली गोलंदाजाच्या माध्यमातून. आठ धावा धावफलकावरती आहेत. 12 बॉल आणि 35 धावांची गरज.
फुलटॉस बॉल ऑन साईडला, वन बाउन्स थांबवला, त्यानंतर थ्रो करण्याचा प्रयत्न केला गेलाय. इट्स अ विकेट. चार गड्यांच्या मोबदल्यामध्ये 10 धावा धावफलकावरती आहेत. स्वतः संघमालक बॅटिंग मार्कवरती. बॉल समोरच्या बाजूला चांगल्या प्रकारे प्लेस केलाय. डीप लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक पहिला मिळतोय. हा देखील फुलटॉस बॉल आहे. डीप लॉंग ऑफला प्लेस केला. 13 धावा धावफलकावरती. 6 बॉल आणि 30 ची गरज. इट्स अ विकेट. बॉल गॅप मधून चाललाय 4 धाबांसाठी. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आहे. आणि या मॅच मध्ये का चांगल्या मार्जिननं